अँड ॲक्शन. अरे माईक नीट आजची सुरुवात. सो वेलकम बॅक टू कचरा इनिंग्स. आज खूप परत घेतो. नाही, आज खूप दिवसांनंतर आपण भेटलो. याच्या जागी खूप दिवसांपासून असं ते नाही, खूप दिवसांनी भेटलोय तू. ओ माय गॉड, मधल्या 2 व्हिडिओ मध्ये मी नव्हतोच. आम्ही येत असतो. येस, तुझे प्रायोरिटीज चेंज झाले. सो वेलकम बॅक टू कचरा इनिंग्स. आपण आज बऱ्याच दिवसांनी भेटतोय. म्हणजे ओनकरचं म्हणणं आहे मी बऱ्याच दिवसांनी भेटतोय, कारण मागच्या 2 व्हिडिओज मध्ये मी नव्हतो आणि मला ठीक आहे, मला मजा कमी आली असेल. ठीक आहे, पण ते व्ह्यूज वरनं कळतंय. पेड व्ह्यूज हे कट्या. सो आली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची स्क्वॉड अनाऊन्स झाली आहे. तर काय वाटतं स्क्वॉड बघून? काय वाटतं स्क्वॉड छान आहे? ठीक आहे. रोहित शर्मावरून माझा विश्वास उडालाय, माहित नाही. हे बघ, रोहित शर्मा आधीच इंटरव्ह्यू मध्ये बोलला होता. नाही होता रहता है. अच्छा, ज्यावेळेस एक चॅम्पियन्स ट्रॉफी तर हारूच शकतो. नाही, T20च्या वेळेस तो बोलला होता, काय नाही तुम्ही आज मला असं खांद्यावर चढवताय. मला माहिती एक मॅचचा फरक फक्त, एखाद मॅच जर हारली तर तुम्ही माझी घेणार. मग तसंच असतं ना. काय एकदा खेळलो ना आयुष्यावर थोडीच पोहोचणार आहे. हा, ते पण बरोबरच आहे, नाहीच पोचायला पाहिजे. पण असं रोहित शर्मा अजून विश्वास सोडायचा पण काय प्रॉब्लेम नाही, कारण का टेक्निकली व्हाईट बॉल मध्ये अजून तरी काही घाण केली नाही. जे आपण हारलोय, जे पण झालंय, सगळी आपली वाईट परिस्थिती झाली आहे अजून तरी ते व्हाईट बॉल मध्ये वाईट नाही केलंय. कारण का जे झाले खराब, न्यूझीलंड व्हाईट वॉश असेल किंवा आता ऑस्ट्रेलियाची टूर वगैरे सगळे रेड बॉल टेस्ट क्रिकेट मध्ये झाले. आणि ओडीआय वर्ल्ड कप पण आपण खूप चांगला खेळलो, फायनल सोडून. T20 वर्ल्ड कप पण आपण खूप चांगला खेळलो. सो अपेक्षा आहे की ते सेम फॉर्म कंटिन्यू राहील आणि चॅम्पियन्स ट्रॉफीला कमीत कमी नॉकआउट स्टेजेस तरी आपल्याला बघायला भेटतील. पण हे शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन करायचं काय कारण मला पटलेलं नाही. हार्दिक पांड्या चांगला व्हाईस कॅप्टन वाटत होता. आता असे रुमर्स आहेत की खूप फेवरेटिझम सुरू आहे. काय आता अजित आगरकर सर अजित आगरकर. हा, मला तेच कळत नाही, हे कशाला भेळ करतायत सगळे, की एकाला व्हॉइस कॅप्टन ठेवायचा, तिथून काढायचा. जो कॅप्टन आहे T20चा त्याला काढून दुसऱ्याला कॅप्टन करायचा, ज्याला 2023च्या आधीचा एक्सपिरियन्सच नाही कॅप्टन्सीचा. सूर्यकुमार यादव आता रिसेंटली चांगली खेळली आहे टीम, नाही असं नाही, पण काय म्हणजे का करायचं हे चेंजेस सारखे? ट्रायल अँड एरर चालू आहे त्यांचं. कारण ते असं कट करतो. ट्रायल अँड एरर नाही, एरर चालू आहे फक्त. ट्रायल बोलूच नको दुसरं काय. बोल. नाही, पण खरं ते फेवरेटिझम मला मी पण बऱ्याच जागी असं वाचत होतो वगैरे. तर त्यांनी तेच सांगितलं की जो हर्षित राणा आहे त्याचा असं काही इतका म्हणजे प्रॉमिनंट परफॉर्मन्स नव्हता की त्याच्यामुळे कोणते प्रसिद्ध कृष्णाच्या वरती किंवा मुकेश कुमारच्या वरती त्याला बीजेटी मध्ये चान्स दिला. परत मग इव्हन आकाशदीपच्या शेवटी आकाशदीपने पण टीम मध्ये एवढं काही डिफरंट नाही केलं, पण ते आपल्याला आधी माहित नव्हतं ना, जेव्हा हर्षित राणा त्याच्या पुढे चान्स देण्यात आला. किंवा इव्हन ते जे किस्सा झाला त्याच्यामध्ये हार्दिक पांड्या आधी सगळीकडे चालू होतं की आता रोहित रिटायर झाला म्हणजे तोच कॅप्टन बनेल, हे होईल. तर त्याच्या फिटनेसच्या ह्याच्यावरून त्याला कॅप्टन नाही बनवलं T20चं. त्यानंतर ओडीआय स्क्वॉड मधून पण त्याला व्हाईस कॅप्टन वरून शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन बनवून टाकलं. परत मग ते ह्यांची बारीच नाही, ते ईशान किशन, तो ऋतुराज गायकवाड, त्यांच्या जागी ते दुसरेच आपले येत जात राहतात. सो बरंच काय काय असू शकतं त्याच्या पाठी, बट असं दिसतंय की त्याचं एकदम एक प्रॉपर प्रेफरन्स आहे की हा म्हणजे हाच, मग त्याच्या पुढे जास्त काय बोलत नाही. किती सेफ खेळणार, सेफ खेळून पण ते आता असं राहिले की सेफ राहिलंच नाही. आपण सेफ खेळून पण बघ ना, अरे सेफ प्लेअर घेऊन आपण अनसेफ झालो. म्हणजे जिंकण्याचं तर लांबच राहिलं, परफॉर्मन्स पण नीट नाही रे कोणाचा. आणि मला तर हे कळत नाही भाऊ, ईशान किशन तर माझा फेवरेट प्लेअर आहे. तो हिटर आहे. म्हणजे चांगले मॅचेस त्यांनी काढलेले आहेत इंडियाकडून पण आणि IPLs मध्ये पण. असं नाही की इंडियाकडून काढले, पण ही इज अ गुड प्लेअर. मला नाही माहिती एवढा चान्स. ठीक आहे, रिषभ पंतला खूप चान्स दिला जातोय आता, मला असं वाटतंय. फेवरेटिझम बद्दलच बोलतोय आपण. हा, एक्झॅक्टली. म्हणजे आहे आमचा पण फेवरेट आहे रिषभ पंत, पण आता टीमचं बघायला पाहिजे ना, असं वाटतं मला. त्याआधी अजित आगरकर पांड्याच्या एवढं मागं का लागलाय? ते नताशाचं नातेवाईक आहे कधी? हो, काय माहिती आता. नाही, तसं तर टेक्निकली नाहीये. ठीक आहे, असू शकतं.
मला वाटतं आपण एकदा स्क्वॉड काय काय ते बघून घेऊ. कोण कोण आहे? विराट, रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली. पटत नाही का तुला अजून कॅप्टन नाही विराट कोहली? ते काय आता पचत नाही, पटत आहे. अरे ते स्क्वॉड जी आहे ना, तो जवळपास जी आपली वन डे वर्ल्ड वर्ल्ड कप स्क्वॉड होती सिमिलर आहे, एकदम सेम स्क्वॉड आहे. फक्त सिराजच्या जागी अर्शदीपला घेतलंय स्क्वॉड मध्ये बस. त्याच्यावर मला एक बोलायचं आहे आता. ठीक आहे, स्क्वॉड आधी बोलू. स्क्वॉड सांगायचं आधी. बरं, आपलं काम सध्या तेच आहे बोलणं. हा ठीक आहे. सो मला काय वाटतं माहिती आहे का, पहिली तर गोष्ट स्पिनर्स किती घेतले? 4 कोण? वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल. अच्छा, अक्षर पटेल, ठीक आहे. हा 4 स्पिनर घेतले. चल घेऊ दे 4 स्पिनर्स, पण हा जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव. बॅटिंगच एवढी काय बॅटिंगच जास्त करतात रे अक्षर पटेल आणि जडेजा एवढंच. पण त्यातलं पण आता मी तुला सांगतो गेम्स काय होणार आहे की पहिली तर गोष्ट बुमराची गॅरंटी नाहीये की तो कितपत खेळू शकेल. ठीक आहे, शमी आत्ताच इंजुरी मधनं बाहेर आलाय. तिसरी गोष्ट आपला अर्शदीप सिंग, त्या एकट्यावर आपण भरोसा ठेवूच नाही शकत. तो पण भरोसा नाही. हा म्हणजे ठीक आहे, आपण ठरवलं होतं की T20च्या फायनलला त्यांनी चांगली बॉलिंग केली होती, त्याला हेट नाही देणार. हा पण रिलायबल बिलकुल नाहीये. वर्ष संपलेला आहे, रिलायबल बिलकुल नाहीये. त्यानंतर चान्स मिळणार हर्षित राणाला अगेन, जी त्याला फेवरेटिझम. आणि सिराजला न घेण्याचं सगळ्यात मोठा लॉस होऊ शकतो इकडे वाटतंय, कारण हे सगळे पेसर्स आपले आहेत ना इंजुरीमध्ये आहेत ऑलमोस्ट. तर स्पिनर्स 4 घेतलेत, पण त्यानंतर 4 स्पिनर्स घेऊन पण प्लेइंग 11 मध्ये कोण खेळणार आणि बसवणार कोणाला आणि खेळवणार कोणाला? म्हणजे एवढं नेऊन, एवढा चांगला बॅकअप नेऊन काही फायदा आहे का? आता काय दुबईतच मॅचेस आहेत आपले सगळे. स्पिन तर होतं, काय प्रॉब्लेम नाही असा. स्पिनला तिकडे जास्त मिळणार नाही रे मदत, विराट कारण कोहली स्पिन करेल तिकडे. नाही असं नाहीये. आता दुबईचे पिचेस थोडेसे, आता ज्यावेळेस IPL झाले होते त्यावेळेस त्यांचा स्कोअर पण खूप असा 120, 130, 115 असाच होता. सो पॉइंट हा आहे की एवढे 4 स्पिनर्स घेऊन काय कितपत फायदा होईल. त्यातल्या त्यात आपण अक्षर पटेलला पण स्पिनर कमी बॅट्समन जास्त पकडूया, ऑलराऊंडर. जडेजाला पण बॅट्समनच पकडू शकतो आता तरी रिसेंटच्या हिशोबाने मला वाटतं. स्पिनिंग पेक्षा मिडियम पेस बॉलरच वाटतं मला. आहे तो 90 क्रॉस करतो. हा 90, 88, 94, 95. ठीक आहे. सो बोल, याच्यावर काय बोलायचं तुला? काय मला तर तेच वाटतं. आता आपण आता जनरली कंडिशन्स ऍसेस करूनच थोडं हे करतात. आणि जे कॉन्फरन्स मध्ये पण रोहित शर्मा बोलला की रेस्ट केलंय थोडं हे ते, कारण का मेन प्रॉब्लेम तोच आहे की बुमरा स्क्वॉड मध्ये असायचे चान्सेस कमीच आहेत थोडेसे. आणि जर बुमरा नाही खेळणार असेल तर खूप इझी चान्स आहे की परत सिराजचाच कमबॅक होईल टीम मध्ये. आणि न्यू बॉल बॉलर म्हणून शमी अर्शदीप बॉलिंग टाकतील, मे बी सिराज फर्स्ट चेंज असेल, जे काय असेल. म्हणून त्याच्यामुळे त्यांनी ते एक हे ठेवलेलंच आहे ओपन. आणि किती पण काय पण झालं तरी 3 पेसर आहेतच आपले. बघ, हार्दिक पांड्या बॉलिंग टाकणारच 100%. 2 पेसर कोणतरी असणारच आहे. सो काढायचे 20 ओव्हर तर आयदर जडेजा, अक्षर पटेल खेळवतील ते, किंवा एक स्पेशलिस्ट स्पिनर. आणि आताच्या फॉर्म प्रमाणे त्यांनी अक्षर पटेलला प्रेफरन्स दिला पाहिजे. पण मला वाटतं सेम प्रॉब्लेम होईल जो नेहमी इंडिया सोबत होतो की प्रेफरन्स नेहमी सिनियरिटीमुळे देतात. जसं रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम मधून तसं ते प्रॉब्लेम होणारच आहे आपल्या इथे की जडेजाला घेतील, मग जडेजा घाण खेळणार, मग सगळे त्याला शिवाय द्यायला लागणार आणि युज्युअल. येस. आणि मेनली मला हे म्हणायचं ओपनिंग पेअर. स्क्वॉड सिलेक्शन झाली. स्क्वॉड सिलेक्शन सरप्राइझिंग याच्यासाठी झाली की शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन केलाय. सो आत्ताच्या कंडिशनच्या हिशोबाने वाटत होतं की रोहित शर्मा आणि जयस्वाल उतरू शकतील ओपनिंग पेअर. पण आता जर हा व्हाईस कॅप्टन झालाय तर याला बसवून, जयस्वालला बसवून शुभमन गिलला. आणि त्या स्क्वॉड मध्ये असं काहीच नाही. वनडेच्या स्क्वॉडला एकदम सिम्पल आहे. रोहित शर्मा आणि गिलच ओपन करणार आहेत, कारण का तेच सेम वर्ल्ड कपला होतं, तेच सेम सगळीकडे, ते फिक्स्ड वाले ओपन. आणि जयस्वाल आधी तर स्क्वॉड मध्ये पण नसायचा, ते तर आता चांगला खेळतोय म्हणून ते स्क्वॉड मध्ये घेऊन चालले. सो तो एक बॅकअप ओपनर असणार आहे. जर कोण ह्यांच्यातला इंजर्ड झाला तरच त्याची बारी येणार आहे, किंवा तो फक्त दुबई फिरून परत येणार आहे टूर संपल्यावरती. ते तसंच होणार आहे. मला तर वाटतं की नेणार चांगल्या प्लेअरला आणि जाऊन बसवणार.
असंच कारण कॅप्टन व्हाईस कॅप्टन मधून पण कोणाला काढणार नाहीत मोका देण्यासाठी. आणि एक तर चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, 2 मॅच हारलं की संपून होतं, 2 मॅच 1 मॅच हारलं की चान्सेस कमी. म्हणून मग काय फरक नाही पडत. ते जरा फिरून येणार आहे, जयस्वाल जरा मज्जा करून येईल. पण ते जाऊ दे. करंटली जेव्हा आपण बीजीटी हारलोय त्याच्यानंतर जेवढा सगळा तमाशा झाला हे, तर तुला असं वाटतंय का असं बीसीसीआयला खूप असं इगोवर आलंय, असं लागलंय खूप? कारण का खूप मसाला बघायला भेटतोय तेव्हापासून. बीसीसीआय रूलवर रूल बदलत चालले आहेत, त्यानंतर खूप काय काय ड्रामॅटिझम होतंय की कोणाची मान दुखते म्हणून त्यांना रणजी ट्रॉफी नाही खेळायची. कोणाची काय डायरेक्ट बोल ना, विराट कोहली. पण यांचे डेडिकेशन नाही रे. काय मान दुखली, एल्बोस ना, एल्बो दुखलं म्हणून खेळत नाहीये. आम्ही तर किती घाणघाण कंडिशन्स मध्ये खेळायचो, सिमेंटच्या ब्लॉक्स वरती डाईव्ह मारायचो, काट्यांची झाडं, सोसायटीतले झाडं वगैरे असायचे ना ते उगतात ते सगळे फांद्या बिंद्या कापून लोक त्या ग्राउंडवर टाकायचे, त्याच्यात आम्ही खेळायचो, त्याच्यात उड्या मारायचो, पाय वगैरे तोडायचो, कसं कसं खेळायचो. एक टाइम होता तुटायचे पाय तोडायचो, मस्तीच तेवढी ना, माहिती तुटणार तरी पण खेळायचो. असं वाटतंय का खूप बिग बॉस होत चाललंय आपलं बीसीसीआय? रिएक्शन बरोबर वाटते? मला वाटतंय खूप लेट सुचलंय. हे आधीपासूनच केलं पाहिजे होतं. हे जी गॉड लेवल ट्रीटमेंट देऊन ठेवली आहे ती आधीपासून स्ट्रिप डाऊन केली पाहिजे होते, की तुम्ही प्लेअर राहा आणि चुका झाल्यावर सगळ्यांनाच पनिश होणार. तुम्ही किती मोठे प्लेअर असले तरी, तुमचा पीआर किती स्ट्रॉंग असला पण काय होणार नाहीये. राईट. तुम्ही पण पीआर वाला तर गेला ना बिचारा, खेळायला गेला ना उठून मुंबईसाठी, त्यांनी काय केलं का? मग आता ते एवढं पीआर ब्लंडर केल्यावर ते पीआर वालेच बोलले, दादा आता तू खेळ थोडा, आमच्याकडनं नाही खेळ होते. पॉइंट आहे ब्रो, पॉइंट आहे एकदम. आता आम्ही किती सांभाळणार ना, रोहित शर्मा सेल्फलेस वगैरे, थोडं खेळावं पण लागेल. सेल्फलेस त्याला बॅटिंग मध्ये नव्हतं करायचं. त्याच्या जागी त्यांनी सेल्फलेस तेच. एक तर मी तेच बोलते की एक तर फॉर्मॅट्स कन्फ्युज करतायत लोक. रोहित शर्मा खूप चांगला खेळत आलाय ओडीआय स्क्वॉड मध्ये, आणि आता सुद्धा इंडियन टीम मध्ये हायएस्ट ओडीआय रँकिंग त्याचीच आहे. तो नंबर 2 ला आहे आणि बाबर आझम नंबर 1 ला आहे ओडीआय रँकिंग्स मध्ये. म्हणून ओडीआय साठी तरी बॅटिंग वरून हे डिझर्व नाही करत सध्या तरी. ओडीआय मधनं करतच नाहीये बाबा, मी तुला तेच म्हणतो. ओडीआय मध्ये कॅप्टन्सी नाही, पण बरे अनिकेत बोलतो तेव्हा खरं तरी वाटतं ऍटलिस्ट तो फॅन तरी नाहीये. मग फॅन असता तर मग खोटं वाटलं असतं. कोणाचा फॅन? रोहित शर्माचा. अरे पण अरे पॉइंट खरे तुला वाटतं चूक तर माझीच आहे. मी इंडियाचा फॅन आहे, मीच माझी चूक. पण ते जो सगळा आता ड्रामा जसा होत होता की इव्हन ते ड्रेसिंग रूम वाले वगैरे बोलत होते, रॉबिन उत्तपा बोलला होता की कोण तो ज्याचं नाव माहितीये त्याला की तो माणूस खूप प्रॉब्लेम करतोय वगैरे वगैरे, जे सगळे कॉन्ट्रोवर्सी चालू होती की त्याचं नाव घेईल. मग त्यात गंभीर त्याच्यावरून स्टेटमेंट आलं होतं, म्हणजे सगळे अनऑफिशियल स्टेटमेंट येतात. तेच बोललो की खूप मसालाने सराउंडेड आहे, की सरफराज खान तो माणूस होता जो ड्रेसिंग रूम मधून सगळ्या गोष्टी लीक करत होता, की काय पण डिस्कशन व्हायचं ड्रेसिंग रूम मध्ये ते सरफराज खान लीक करायचं. पण मग हे कोण लीक करत होतं की ते सरफराज खान लीक करत होता? आता तेच तर ते रुमर आहे ना, तेच तर सांगितलं की खूप हे ना गोल फिरून मायनॉरिटीला धरतात, इझी टार्गेट करतात. गंभीर आहे पण बीजेपीचं पॉलिटिशियन. नो पॉलिटिक्स प्लीज. तो गेला, आम्ही थोडीच बोललो तो देव जाते, आम्ही बोलतो पण. सो तेच जे जीजी आहे ना, जेव्हापासून चालू झालंय ना, खूप जास्त ड्रामा आणि तमाशाच बघायला भेटतोय क्रिकेटपेक्षा जास्त. सगळं की क्रिकेटमध्ये पण इतका तमाशा होतोय. फक्त आपली T20 चांगली खेळली आहे आणि ते आता इंग्लंड सोबत खेळणार आहे. जर ते पण हारले मग तर काय राहिलंच नाही ते. पण नाही, मला वाटतं की नाही हरणार इंग्लंड सोबत मोस्टली. मला वाटलेलं आपण न्यूझीलंड सोबत पण नाही हरणार. नाही, द रिझन इज तू कुठली म्हणते, वन डे म्हणतोय ओडी, T20 तर भाई अख्खे यंगस्टर्स आहेत मोस्टली. सो मला नाही वाटत की सुट्टी देतील. आपण ते आपल्याला का आपण त्यांना सुट्टी नाही देणार. इंडियामध्ये आहे मॅच म्हणून. आणि जे आता जसे नवीन रेस्ट्रिक्शन्स येत, जसं तेच मी तुला विचारतो की रूल्स बद्दल थोडं एक्सप्लेन कर की आता काय रूल्स.
जसं त्यांनी सांगितलंय की आता त्यांचे बायका पोरं त्यांच्यासोबत जाऊ नाही शकत Free मध्ये. परत मग जर मोठी सिरीज जेव्हा असेल त्यात सुद्धा त्यांना काहीतरी 15 दिवस सोबत राहायची काहीतरी परमिशन आहे की 45 डेज प्लसची टूर असेल. त्याच्यानंतर मग त्यांना ट्रॅव्हल बॅग्स आणि ह्याला पण रेस्ट्रिक्शन दिल्यात आता की फक्त तुम्ही 2 किट बॅग घेऊन जाऊ शकता, कितीतरी 15 का काहीतरी किलोचं सामान घेऊ शकता. पर्सनल स्टाफ सुद्धा त्यांनी लिमिट केलाय. पर्सनल शेफ, पर्सनल मॅनेजर्स, असिस्टंट, हे सगळं न्यायचं ते आधी. हो हे आधी सगळं न्यायचं. परत सगळ्यात मेन डिसिजन असं आहे की आतापासून जर ते टूर साठी वगैरे जात असतील तर तेवढं टूर करायची आणि गपचूप यायचं वापस. नाही तर आधी टूरला गेले की तिकडेच ते ऍड शूट करून यायचे, तिथेच ते त्यांचे ब्रँड एंडोर्समेंट करायचे वगैरे. सो त्याच्यावर सुद्धा रेस्ट्रिक्शन टाकलेले आहेत. सो बरोबर आहे. पुण्यामध्ये पण आल्यावर जडेजाचा परफॉर्मन्स दिसला पण तो ऍड मध्ये दिसला, कारण इकडे नाही दिसला पुण्यामध्ये टेस्ट साठी. हा कारण हा यु नो इंडस्ट्री. पण बरे यांच्या प्लेयर्सच्या जागी फक्त बायकांना बॅन केले. मला एक किस्सा सांगायचा आहे की मला एक किस्सा आठवला बाईवरून, म्हणजे क्रिकेटचा किस्सा. मुलीकडचे नाही आम्ही लहान होतो, म्हणजे मी माझे मित्र वगैरे खूप लहान होतो शाळेत. जवळपास मला वाटतं की मी 4थी मध्ये वगैरे होतो. तेव्हापासून बाईचा नाद. फॅमिली कॉन्टेंट काट. सो हा लहानपणी आम्ही क्रिकेट खेळायचो आणि आम्ही गल्लीमध्ये खेळायचो. आमची गल्ली अशी होती, लेन होती आणि हा मेन रोड होता. मेन रोड गल्ली आणि टर्नच्या इथे आम्ही खेळायचो. तिथे एक मंदिर होतं, मारुतीचं मंदिर, त्याला लागून आम्ही खेळायचो तिकडे. सो दुपारचे मला वाटतं 3:30 वगैरे वाजले होते आणि गल्लीमध्ये अशी गर्दी नव्हती जास्त. तर एक बाई अशी चालली होती ऑफिसवर का कुठून तरी, अशी एक पर्स घेऊन चालली होती आणि ती टर्न झाली, अशी थोडी पुढे गेली आणि मित्रांनी स्लोवर मला बॉल टाकला. स्लोवर आणि तो डिरेक्टली बॅटवर आला. डिरेक्टली बॅटवर आल्यावर आपल्याला कळ की उचला मारा नाही का, दिला फुल टॉस, दिला जोरात ठेवून, म्हणजे त्या बाईच्या पाठीत बसला बॉल आणि ती बाई डायरेक्ट बेशुद्ध येऊन पडली. बाई बेशुद्ध पडली. कसल्या बॉलनी खेळत होते? रबरी डबल बॉल होता आणि लई गाणं होतो. माझी जाम फाटली होती माझी. म्हणलं अरे, आणि चक्कर, त्याला लहानपणी काय करतं चक्कर बिक्कर, म्हणलं मेली बिली का काय, सगळे घरी पळत पळत सुटले. आणि नंतर काय गाण्याला बॅकशॉट दिलं नाही डबल मिनिंग म्हणून. मग इकडे काय झालं, इकडे त्यांनी बायकांना बॅन केलं पण त्या बाईने आमचं क्रिकेटच बॅन करून टाकलं 10 दिवस. पण तो किस्सा खूप कधीच विसरणार नाही भाई, लई घाण होता माझ्या आयुष्यातला. त्यानंतर लेन मधले येऊन सगळे यायचे, सगळे शिवे घालायचे, म्हणजे शिव्या घालायचे मला, शिव्या घालायचे. ट्रॉमा इथून चालू झालं. हा नाही ते सांगायचे घरच्यांना, नवीन माणूस आहे ना, नवीन सांगणार तुमच्या मुलांनी असं केलं, तर घरचे मला दे रोज नाही, एकदाच मारला होता. त्यांना पण वाटलं ठीक आहे लहान मुलगा आहे ना, काय करणार, कायच करू शकतो. रिकरिंग फ्लॅट. मला हे म्हणायचंय की गंभीर आल्यापासनं जो इंडियाचा डाऊनफॉल झालाय तो जर आत्ता कंटिन्यू झाला, म्हणजे होपफुली नाही व्हायला पाहिजे आणि टीम बघता होणार पण नाही असं वाटतंय, पण जर झाला चुकून तर त्यावेळेस तुला काय वाटतं की गंभीर आणि रोहित शर्माच्या कॅप्टन्सी, गंभीरच्या याच्यावर कोच जो आहे हेड कोचिंगवर आणि कॅप्टन्सीवर तर काही प्रश्न उभे राहू शकतात का? परत प्रश्न आहे, उत्तर नाहीये. मला म्हणायचे प्रश्न उभे राहू शकतात का, याचा अर्थ की काढून टाकतील का? काढायला तर पाहिजे. रोहित शर्मा काढायला पाहिजे हा आपला प्रश्न आहे. काढू शकतो. माझं हे काय म्हणतात, स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट नाही, इच्छा आहे. इच्छा 11 माझं. मी कितीतरी 11 ह्याच्यावरच वाया घातले माझी, की आयलॅशेस काढून काढून मी फोकतोय गंभीरला काढून. आता बघ कसं आहे, हे आपल्या इथे पण खूप पर्सनल गोष्टींवर पण डिपेंड करतं. पर्सनल म्हणजे परफॉर्मन्स, की जर रोहित शर्मा चांगला खेळला पण टीम भंगार खेळली आणि आपण चॅम्पियन्स ट्रॉफी हारलो तर काहीच फरक नाही पडणार रोहित शर्माच्या ह्याच्यावर. तोच कॅप्टन राहील, तो पुढच्या वर्ल्ड कप पर्यंत पण खेळ, ओडीआयच्या गेम पण एवढा काय पण जर रोहित शर्मा घाण खेळला आणि इंडिया हारली तर फुल पोटेन्शियल आहे की त्याला ड्रॉप करतील, कारण का त्याला ड्रॉपच केलं होतं फायनल टेस्ट साठी. ते तर आता किती पण शुगर कोट करून सांगितलं की नाही रेस्ट. मग मला अजून एक प्रश्न आहे की रोहित शर्मा घाण खेळला आणि टीम चांगली खेळली
आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर काय करू नाही काढणार, कारण मग ते बोलणार कॅप्टन्सी तर रोहितचीच होती ना. PR अगेन पण प्रश्न नाही. ते म्हणतील मी पटकन आउट झालो, बाकीच्यांना बॅटिंग दिली. कारण आपल्या इथे आणि पण कसं ओढायचं तेच सीन आहे रे, की आता पॉवर प्ले असतो, तो येणार मस्त फार फिरवणार, मस्त 20-30 रन तर बनवूनच जातात कसे पण पॉवर प्ले मध्ये. 20-30 ते क्विक फायर 30 आणि मग बाकीच्या नंतर खेळले का मग शॉर्ट होऊन जातं. आणि केरळ तर आहेच खायला बॉल खायला मध्ये लेवल होऊन जातो दोघांचं. सो प्रॉब्लेम तसं नाही. आणि मेन कसं की ते ओडीआय असं दाखवणार की त्याची कॅप्टन्सी होती किंवा म्हणजे आहे पण कॅप्टन्सी एवढी खराब नाही, कॅप्टन्सी चांगली करत होतो. तर जेव्हापर्यंत आता ते ऑस्ट्रेलियाची मॅच झाली नव्हती तेव्हापर्यंत काही प्रॉब्लेम सुद्धा नव्हते. सो जरी तो खराब खेळला पण अल्टिमेटली आपण जिंकलो किंवा फायनल्स पर्यंत पोहोचलो तरी इतकं काही ड्रास्टिक चेंजेस नाही होणार. जर 2007 वर्ल्ड कपला जसं आपण ग्रुप स्टेज मध्ये बाहेर पडलेलो असं काहीतरी झालं या चॅम्पियन्स ट्रॉफीला की आपण खूपच भंगार खेळलो. 2007 तो पहिल्यांदा दगडफेक केली एकदम, फक्त बर्मुडाला हरवलेला बांगलादेश आणि श्रीलंका, त्याच्यानंतर लगेच T20 झाली ना, म्हणून तर कोणच गेलं नव्हतं. राईट म्हणून तर सगळे यंगस्टर्स आले होते. राईट लॉट ऑफ व्हायलन्स. तर त्याच्यासारखं आहे सेम सिच्युएशन की जर असे खूप खराब खेळलो तर मग खूप मोठे चेंजेस दिसतील आपल्याला टीम मध्ये, की खूप हे सगळे सिनियर प्लेअर आहेत त्यांना हाकलून टाकतील, एक एक करून त्यांना सगळ्यांना कल्टी देऊन टाकतील, यंगस्टर्स यायला लागतील. जसं आपल्या T20 स्क्वॉडचं झालं की जडेजा हे ते 3 लोक गेले, त्यांनी वरतून स्वतःच्या मनाने एकदम काढले 5 अख्खे नवीन, अख्खी स्क्वॉडच नवीन होते. त्या प्रकारे होतं काहीतरी. बिचारा तो करुण नायर पण खूप चांगला खेळायला लागलाय, जर त्याच्याकडे पण बघितलं थोडं तर काहीतरी. हो रे, डोमेस्टिक मध्ये त्याचं केवढा खतरनाक ऍव्हरेज आहे. त्यांनी 752 काहीतरी केलेत ना, किती 752 राईट. पण एवढा करून काय फायदा नाही. एक्झॅक्टली. पण मग हे अगेन तेच आहे ना, फेवरेटिझम घेणं. आता असं म्हणलं जातं की डोमेस्टिक मध्ये जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला किंवा तुम्ही करा चांगला परफॉर्मन्स, इंडिया तुम्हाला बोलवे, इंडियाचा कॉल येईल तुमच्यासाठी की इंटरनॅशनल साठी. एकदा इंडियात गेलं परत यायची गरज नाही डोमेस्टिकला. अरे पण ते सांगता येतं कांदा दुखतोय, दुसऱ्याचं कांदा दुखतोय. अच्छा एल्बो नसतं का? काय मराठी काय म्हणतो? एवढं बिचाऱ्या करून नायरनी करून काय फायदा झाला नाही असं वाटतं. एवढं करून इथंच राहिला. प्रिपरेशन करून नाही आला. करून जरी असता ठीक आहे, जास्त होते आता. पण विराट मध्ये एक फायदा झाला त्याचा एवढं सगळं करून की सचिन तेंडुलकरनी स्वतः त्याला अप्रिशिएट करत ट्विट टाकली की करुण नायरनी 752 रन केले 7 इनिंग मध्ये, आणि हे खूप एक्झॅम्पलरी रेकॉर्ड आहे आणि ह्याचं नक्कीच कोणीतरी नोंद घेतली पाहिजे. आणि मला वाटतं ऍटलिस्ट ओडीआय वगैरेचं नाही झालं तरी ऍटलिस्ट त्याची टेस्ट स्क्वॉड मध्ये तरी कमबॅक व्हायला पाहिजे. बिचाराने 300 सेंचुरी मारली होती एका काळी, ते पण इंग्लंडच्या अगेन्स्टच. सो जरा बघितलं पाहिजे त्याच्याकडे लोकांनी. खरे बघतात तर लोक अजून पण रे त्याच्याकडे, BCCI बघत नाही. प्रॉब्लेम तो आहे, त्याच्याकडे चांगलं पेअर गेम नाही ना. बिचारा रोहित शर्मा नाही, डिझर्व हेट आहेच. हेट मिळायलाच पाहिजे. एक बार हेट तो बनता है. इतने सालों में एक बार हेट तो बनता है. विराट कोहली ज्याचा फॅन आहे, गॅप दे लगेच. विराट कोहली ज्याचा फॅन आहे तो करुण नायरचा फॅन आहे, पण तरी करुण नायर टीम मध्ये नाही. एवढं करून काय फायदा? बिचारा एवढं करून एवढं करून टीम मध्ये नाही. अजून काय करून टीम मध्ये नाही. काय करून ठेवले BCCI करून टीम मध्ये नाही आलं. करून टीम मध्ये नाही यार. वा, मजा आहे हो. डन. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बोलणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच गमतीशीर गोष्टी घेऊन. गमतीशीर तर आम्ही करतो, बाकी ते कट्स होतात गोष्टी. ठीक आहे, अशाच गोष्टी घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जी
जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि कमेंट्स करा. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं की कुठला प्लेअर चांगला खेळू शकतो, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काय होऊ शकतं, किंवा आमच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे पण तुम्ही कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.